नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 2 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन कधी साजरा करण्यात आला? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 1 ऑगस्ट। स्पष्टीकरण: जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। याची सुरुवात 2012 मध्ये फोरम ऑफ इंटरनॅशनल रेस्पिरेटरी सोसायटीज द्वारे करण्यात आली होती। प्रश्न 2. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मार्केट डिस्टॉर्शन परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 57व्या। स्पष्टीकरण: कॉम्पिटियर फाउंडेशन द्वारे जारी अहवालानुसार भारत जागतिक क्रमवारीमध्ये 25 स्थानांनी वर गेला आहे। भारत 82व्या स्थानावरून 57व्या स्थानावर आला आहे। हे 2010 आणि 2023 दरम्यानच्या संरचनात्मक आणि स्पर्धापूरक सुधारणांमधील महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते। प्रश्न 3. नुकतेच लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी स्वदेशी बनावटीचे एक्स्ट्रीम वेदर ग्रेड XWG डिझेल कोठे लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, लडाख। स्पष्टीकरण: भारतीय लष्कर आणि तेल विपणन कंपन्यांद्वारे संयुक्तपणे विकसित हे विशेष इंधन आहे। अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत लढाऊ व रसद वाहनांची गतिशीलता वाढवेल, यामुळे सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढेल। प्रश्न 4. नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान फवारा आणि UPIच्या माध्यमातून रिअल टाइम डिजिटल पैसे हस्तांतरण सुरू झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मालदीव। स्पष्टीकरण: नुकतेच भारत आणि मालदीव दरम्यान फवारा आणि UPIच्या माध्यमातून रिअल टाइम डिजिटल मनी ट्रान्सफर सुरू झाले आहे। ही सेवा मालदीवच्या बँक ऑफ मालदीव आणि मालदीव इस्लामिक बँक या दोन स्थानिक बँकांद्वारे सुरू करण्यात आली आहे। मालदीव देशाची माहिती, राजधानी माले, चलन मालदिवियन रुफिया, राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू। आता पाहू मालदीवशी संबंधित इतर चालू घडामोडी। मालदीवने 26 जुलै 2026 रोजी आपला 61वा स्वातंत्र्य दिन साजरा केला। भारताने मालदीवला आपली पहिली हाय स्पीड फेरी भेट दिली। भारत, मालदीव आणि श्रीलंका यांचा 17वा दोस्ती सागरी सराव माले येथे पार पडला। भारत मालदीव संयुक्त लष्करी सराव एक्वेरिन 2025 केरळमधील तिरुवनंतपुरम येथे पार पडला। तंबाखू आणि वेपिंग उत्पादनांवर पिढीनिहाय बंदी लागू करणारा मालदीव हा पहिला देश बनला। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचा 181वा सदस्य मालदीव बनला आहे। प्रश्न 5. नुकत्याच पार पडलेल्या ISSF विश्वचषक 2026च्या हांगझोऊ टप्प्यातील पदक तालिकेत भारत कितव्या स्थानावर राहिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, 3ऱ्या। स्पष्टीकरण: हांगझोऊ, चीन येथे आयोजित ISSF विश्वचषक 2026च्या अंतिम पदक तालिकेत भारत 3ऱ्या स्थानावर राहिला आहे। यामध्ये भारताने 4 पदके, यात 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत। अव्वल देश, प्रथम स्थान चीन, द्वितीय स्थान अमेरिका, तृतीय स्थान भारत। प्रश्न 6. नुकतीच कोणती बँक ग्लोबल फायनान्स अवॉर्ड्स 2026 मध्ये जगातील सर्वोत्तम कॉर्पोरेट बँकेचा किताब मिळवणारी पहिली आग्नेय आशियाई बँक बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, DBS बँक। स्पष्टीकरण: नुकतीच DBS बँक ग्लोबल फायनान्स अवॉर्ड्स 2026 मध्ये जगातील सर्वोत्तम कॉर्पोरेट बँकेचा किताब पटकावणारी पहिली आग्नेय आशियाई बँक बनली आहे। हा पुरस्कार बँकेच्या उत्कृष्ट डिजिटल बँकिंग सेवा आणि वित्तीय पायाभूत सुविधांमधील नवसंशोधनाची दखल घेतो। आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी। 1 जुलै 2026 रोजी भारतीय स्टेट बँकेचा म्हणजेच SBIचा 71वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला। ICICI बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी भारतीयांसाठी USD डेबिट कार्ड लॉन्च केले। IDFC फर्स्ट बँकेने सिक्युअर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड लॉन्च केले। बँक ऑफ बडोदाने जिओफोन उपकरणाद्वारे फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केली। बँक ऑफ बडोदाने बहुभाषिक AI प्लॅटफॉर्म बॉब संवाद सुरू केला। येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार विनय टोनसे यांनी स्वीकारला। येस बँक S&P ग्लोबल CSA रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिली।
महिला बचत गट सदस्यांसाठी भारतातील पहिले UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट बँक ऑफ बडोदाने लॉन्च केले. प्रश्न 7. नुकतीच भारताचे प्रमुख प्रदर्शन वस्त्र उत्सव 2026 कोठे आयोजित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, चेन्नई. स्पष्टीकरण. नुकतेच वस्त्र उत्सव 2026 प्रदर्शन चेन्नई तमिळनाडू येथील कुचलंबल कल्याण महाल येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जुलैच्या शेवटी जुलै 31 आणि 1 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित केले गेले. प्रश्न 8. नुकतेच भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन कोणत्या शहरात स्थापन केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ग्वालेर. स्पष्टीकरण. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन मध्य प्रदेशातील ग्वालेर शहरात स्थापन केले जाईल. उद्दिष्ट 5G, 6G, ऑप्टिकल फायबर, सेमीकंडक्टर आणि इतर दूरसंचार उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनाला चालना देणे आणि भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी बनवणे. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिली महिलांच्या नेतृत्वाखालील नूतनीकरणक्षम ऊर्जा नीती दीप्ती योजना लॉन्च केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, छत्तीसगड. स्पष्टीकरण. दीप्ती योजना छत्तीसगड सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली देशातील पहिली महिला नेतृत्वाखालील विकेंद्रित अक्षय ऊर्जा नीती आहे. याचे पूर्ण नाव डिसेंट्रलाइज्ड वुमेन एम्पॉवरमेंट ऑन एनर्जी अँड पॉलिसी फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह इन्क्लुजन असे आहे. ही योजना ग्रामीण महिलांना सौर ऊर्जा क्षेत्रात उद्योजक आणि तंत्रज्ञ बनवते. छत्तीसगड राज्याची माहिती. राजधानी रायपूर. मुख्यमंत्री विष्णू देव साय. राज्यपाल रामेन डेका. आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी. छत्तीसगड सरकारने वर्ग 3 पदावरील सरळ सेवेच्या भरतीमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षणाला मंजुरी दिली. जोखीम आणि विश्वासावर आधारित सर्वसमावेशक वैधानिक व्यावसायिक मंजुरी प्रणाली लागू करणारे छत्तीसगड हे पहिले राज्य ठरले. आदर्श शहर समृद्धी योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. कल्याणकारी योजना आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी नावाचे अभियान सुरू केले. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी ॲप लॉन्च केले. छत्तीसगडमध्ये सुमारे एका शतकानंतर काळ्या हिरणांचे म्हणजेच काळवीटचे पुनरागमन झाले. प्रश्न 10. नुकतेच कोणी सलग तिसऱ्यांदा नॅशनल सायन्स फाउंडेशन मटेरियल्स रिसर्च सायन्स अँड इंजिनिअरिंग सेंटरचा पुरस्कार जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कोलंबिया. स्पष्टीकरण. सलग तिसऱ्यांदा कोलंबिया विद्यापीठाने नॅशनल सायन्स फाउंडेशन मटेरियल्स रिसर्च सायन्स अँड इंजिनिअरिंग सेंटरचा पुरस्कार जिंकला आहे. हे केंद्र सेमीकंडक्टर आणि क्वांटम उपकरणांसाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करेल. कोलंबिया देशाची माहिती. राजधानी बोगोटा. चलन कोलंबियन पेसो. राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो. प्रश्न 11. नुकतीच बहुराष्ट्रीय कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल म्हणजेच P&Gच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, शैलेश जेजुरीकर. स्पष्टीकरण. बहुराष्ट्रीय कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बलचे नवीन अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे शैलेश जेजुरीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 38 वर्षाच्या कार्यकाळानंतर निवृत्त होत असलेल्या जॉन मोयलर यांची जागा घेतली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी लता गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव म्हणून TK अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून केशव चंद्र यांनी पदभार स्वीकारला. परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगटाचे गठन करण्यात आले. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी निर्मल जैन यांची नियुक्ती करण्यात आली. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे नवीन संचालक म्हणून सत्यपाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून विश्वनाथन आनंद यांनी कार्यभार सांभाळला. IRCTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून राहुल हिमालयन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 12. नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने 4000 कोटी रुपयांच्या कर्ज भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भूतान. स्पष्टीकरण. नुकतेच भारत आणि भूतान यांनी 4000 कोटी रुपयांच्या सवलतीच्या कर्ज भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. उपयोग. या रक्कमेचा वापर भूतानच्या 13व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 2024 ते 2029 रस्ते बांधकाम, पूल, ऊर्जा, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केला जाईल.
भूतान देशाची माहिती. राजधानी थिम्फू. चलन नगलट्रम. पंतप्रधान तशेरिंग तोबगे. आता पाहू भूतानशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि भूतान यांनी पुनातसांगसू 2 टॅरिफ प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली. भूतानच्या राणी दोर्जी वांगमो वांगचुक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी म्हणजेच मानवतेचे सैनिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भूतानने 2025 मध्ये जागतिक शांती प्रार्थना महोत्सवाचे यजमानपद भूषवले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच मलबार गोल्ड अँड डायमंड्सने कोणाला आपले ब्रँड अँबेसेडर बनवले आहे? याचे अचूक उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भूउष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1 ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता AI हा मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य ठरले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाईस लॉन्च करण्यात आले. 2026 मध्ये 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात केले जाईल. जगातील सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026 चे विजेतेपद PV सिंधूने जिंकले. सारनाथ हे भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक झळकावणारी यास्तिका भाटिया ही जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार पोर्ट हे भारताचे दुसरे प्रमुख बंदर ठरले. आकांक्षा चौधरी यांनी मिसेस इंडिया 2026 चा किताब जिंकला. पॉलिसी बाजारचे ब्रँड अँबेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोभाल यांना प्रदान केला जाईल. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट म्हणजेच अतिवाहकता चुंबक बनवला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.